गुगल वर बेस्ट होम इन नाशिक टाइप करून थकलात? आता वेळ आहे दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या DBD होम फेस्ट 2025 ला भेट देण्याची। इथे आहे नाशिक मधील प्रोजेक्ट्सचे अनेक पर्याय एकाच छताखाली। 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोबर पर्यंत नक्की या आणि बुक करा तुमचं ड्रीम होम। DBD होम फेस्ट 2025, 3 लिव्स गोविंदनगर नाशिक। कॉल 7796 833 833। नाशिक शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी थांबत नसल्याचं पाहायला मिळतं। सातपूरच्या नाईस संकुलमध्ये असलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाकडून 10% प्रोटेक्शन मनी वसूल करण्यासाठी दहशत निर्माण करण्याकरता शनिवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबारात विजय तिवारी हा ग्राहक गंभीर जखमी झाला। सुदैवाने विजय यांच्या मांडीत गोळी लागल्यानं त्यांचा जीव वाचला। सदर घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। सध्या जखमी विजय तिवारी यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शनिवारी मध्यरात्री 2:30 वाजता नाईस संकुल येथील एका हॉटेलात काही तरुणांमध्ये भांडण सुरू होतं। हे भांडण मिटवण्यासाठी माजी नगरसेवकाचा मुलगा व त्यांच्या टोळीचे शुभम पाटील उर्फ भुरा, प्रिन्स सिंग, दुर्गेश वाघमारे, आकाश उर्फ अभिजित अंडागळे, राहुल गायकवाड, सनी विठ्ठलकर, शुभम निकम, वेदांत चाळगे आणि 5 संशयित हॉटेलमध्ये आले। प्रिन्स सिंगने वरुण तिवारी याच्यावर चाकून हल्ला केला। शुभम पाटील उर्फ भुरा यांनी गावठी पिस्तुलाने गोळी झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला। सुदैवाने गोळी तिवारी यांच्या मांडीत घुसली। गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केलं। हॉटेल व्यावसायिक बिपिन पटेल, संजय शर्मा यांच्यावर दबाव टाकत 10% खंडणी वसूल करत असल्याचं तपासात समोर आलं। उपायुक्त किशोर काळे, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश अहिरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली। तेव्हा या पोलीस तपासात हॉटेलमध्ये एक माजी नगरसेवक असलेल्या मुलाच्या टोळीतील काही सदस्य वाद घालायचे। वाद मिटवण्यासाठी माजी नगरसेवकाचा मुलगाच मध्यस्थीची 10% रक्कम घेत होता। या प्रकरणी माजी नगरसेवकाच्या मुलासह 13 जणांवर गुन्हा दाखल केलाय। पथकानं रात्रीत शुभम पाटील उर्फ भुरा, आकाश उर्फ अभिजित अंडागळे, दुर्गेश वाघमारे या संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली। काल दिनांक 4 ऑक्टोबर रोजी रात्री लेट नाईट सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक ऑरा बार नावाचं एक ठिकाण आहे। त्या ठिकाणी त्या बारच्या खाली एक फायरिंगची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये यातील जखमी नामे वरुण विजय तिवारी याच्या मांडीमध्ये त्या ठिकाणी एक गोळी लागलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त त्याला काही इंजुरीज आहेत। याबाबत सदरील जो फिर्यादी आहे किंवा सदरील जो जखमी आहे तो हॉस्पिटलला ऍडमिट असून त्याने दिलेल्या जबाबावरून तसेच इतर जे काही पोलिसांना पण मिळालेली काही गोपनीय माहिती आहे तसेच इतर काही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावरती यामधील काही आरोपितांना देखील त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावरून फर्दर गुन्हा दाखल करणं आणि पुढची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे। सकृतदर्शनी आता एवढंच आम्हाला सांगता येईल त्याच्यामध्ये की त्या बारमध्ये काहीतरी त्या ठिकाणी नाचण्यावरून किंवा इतर काही तात्कालिक कारणावरून त्या ठिकाणी तो वाद झाला होता आणि त्याचं पर्यवसन या पुढच्या भांडणामध्ये झालेलं आहे असं सकृतदर्शनी सध्या दिसून येते। मात्र त्याच्यामध्ये अधिक आम्ही सखोल तपास त्या ठिकाणी करत आहोत। आतापर्यंत आमच्या ताब्यामध्ये त्या ठिकाणी 4 जण आहेत। 4 जणांना त्या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्या बाबतीत अधिक आणखी पुढची पण कारवाई आम्ही त्या ठिकाणी करत आहोत। नाही, सध्या तरी आता त्याचं पुढचं फर्दर आम्ही त्यात डिटेल इन्व्हेस्टिगेट करत आहोत की नेमकं कधी ही घटना घडली आणि त्याला कधीपर्यंत परमिशन होती आणि काय होती या सगळ्या बाबतीत आमचा सविस्तर तपास सुरू आहे। त्यामुळे आता राजकीय क्षेत्रातूनच गुन्हेगारीला बळ मिळत असल्याच्या चर्चेला शहरातून उधाण आलंय।